याच्या व्यतिरिक्त कुठल्या संधी असतात? याच्या व्यतिरिक्त मग आता समजा एखादा प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी क्लाउड इंजिनियर लागतात, ज्याच्यामध्ये AWS क्लाउड असतं, गुगल क्लाउड हे पोझिशन्स असतात. त्यानंतर डेटा अनालिस्ट असतात, कारण ऑब्व्हियसली कंपनीचं प्रोजेक्ट म्हणजे डेटा चालला ना, बरोबर. आणि डेटा ड्रिव्हन मार्केट असल्यामुळे तिथं जास्त पोझिशन्स असतात. त्यानंतर क्वालिटी अनालिस्ट आले, प्रॉडक्ट मॅनेजर आलं, रिक्वायरमेंट गॅदरिंग आलं, म्हणजे याच्यामध्ये एवढ्या पोझिशन्स आहेत, मॅनेजरियल पोझिशन्स असतात, म्हणजे मल्टिपल, तुम्ही म्हणाल तेवढे कमी, म्हणजे असं मी म्हणू शकते. पण आपला जो फोकस आहे ना डेव्हलपर, हा फक्त मला असं वाटतं की टेक्निकल बॅकग्राऊंडवाल्याने दिला पाहिजे, कारण त्यांना थोडा तरी टच असतो लँग्वेजचा, की कुठेतरी C++, जावा झालेलं असतं, त्यांना ते अंडरस्टँड होतं. कारण की समजा आता एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो डायरेक्ट डेव्हलपमेंट करायला लागला, तर तो इमॅजिन नाही करू शकत, बरोबर. कारण त्याला रोज ते मशीन शाफ्ट वगैरे बघायची सवय असते. तो म्हणतो हा तो कुठला coding काय व्हेरिएबल, करणार? हा डेटा टाईप कुठला, म्हणजे तो भ्रमात पडतो. आणि जर त्याला अजून ती गोष्ट करायचीच आहे, तर त्यांनी कमीत कमी 4 महिने वेळ दिला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की मला 15 दिवसात इंजिनियर बनायचं किंवा IT मध्ये जायचं, असं होत नाही. 21 दिवस लागतात सर कुठली लँग्वेज ॲडॅप्ट करायला. सो तेवढा वेळ आयदर तुम्ही द्या आणि मग IT मध्ये लँग्वेजेस सिलेक्ट करून मग तुम्ही डेव्हलपर बना. आयदर या रिलेटेड तुम्ही करा. क्लाउडचं तुम्हाला ऑप्शन आहे, DevOpsचं चांगलं ऑप्शन आहे. त्यानंतर बाकी आपण जर बघितलं तर डेटा सायन्सचे ऑप्शन आहेत. बेसिकली जे स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंडचे असतात ना, ज्यांचं मॅथेमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे, असे मुलं डेटा सायन्समध्ये खूप छान वर्क करतात. ओके.